प्रकृतीची प्रतिकृती, अरूपाचे रूप, रूपाची नवनिर्मिती, नवनिर्मितीचे सृजन, सृजनाची साधना आणि साधनेची निष्ठा घेऊन यज्ञ करतोय कला शिक्षणाचा. अविरत, अथक 25 वर्ष. नमस्कार. गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचं कला महाविद्यालय सातारा शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये आपलं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या निमित्तानं वर्षभर वेगवेगळ्या मान्यवरांची लेक्चरची सिरीज आपण म्हणजे कला महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्व कला विद्यार्थी, कला रसिक आणि सर्वसामान्यांपर्यंत मार्गदर्शनपर व्याख्यानाची सिरीज करतोय. त्यातलं हे 8वं पुष्प आहे. यासाठी आपल्याला आज पाहुणे लाभलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर श्री पंकज भांबुरकर सर पुण्यात असतात ते. तर त्यांनी त्यांचा आज सौंदर्यशास्त्र या ज्या आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातला जो म्हणजे जरी आपला अभ्यासक्रम प्रॅक्टिकल असला तरी त्यातला महत्वाचा विषय आहे. त्या दृष्टीनं सर आज विवेचन करणार आहेत. तर त्या सरांची ओळख, तपशीलवार ओळख आपल्या आजी माजी विद्यार्थी संघाच्या प्रतिनिधी प्रज्ञा मोहिते मॅडम करून देतील. मी प्रज्ञा मोहिते मॅडमना विनंती करतो की सरांची ओळख आपण कृपया करून द्यावी. नमस्कार. सर्व कलाकारांचे आणि कला रसिकांचे स्वागत. आजच्या आपल्या आर्टिस्ट लेक्चर सिरीजचे आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर पंकज बांबुरकर सर. तर सरांचं सर मूळचे वर्ध्याचे आहेत आणि आता सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. सरांचं कला क्षेत्रातलं शिक्षण हे म्हणजे प्रॅक्टिकली आपण कला क्षेत्रात काम करतो त्याच्याबरोबरच जी थेरी आहे ती पण खूप महत्वाची असते आणि त्याचा एक अभ्यास कलाकाराला असणं हे गरजेचं असतं. तर सरांचं कला शिक्षण पण प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल दोन्ही क्षेत्रामध्ये सरांनी खूप शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सरांचं MFA पेंटिंग आहेत सर, GD आर्ट ड्रॉइंग अँड पेंटिंग, ATD, DPEd आणि MA इंडॉलॉजी सरांचं झालेलं आहे. त्याच्याबरोबर MA संस्कृत झालेलं आहे आणि PG डिप्लोमा एस्थेटिक्स सौंदर्यशास्त्रातून झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांची PhD झालेली आहे इंडॉलॉजी मधून. त्याचबरोबर सरांना अनेक स्टेट आणि नॅशनल अवॉर्ड्स आहेत आपल्या कला क्षेत्रातले. त्याचबरोबर सरांचे काही वन मॅन शो पण झालेले आहेत, एक्झिबिशन झालेली आहेत, सोलो एक्झिबिशन्स. त्यातली मी काही इथे सांगू इच्छिते. अर्थ अँड सॉन्ग आर्ट गॅलरी गुवाहाटी आसाम 2000 साली, मालाका स्पाइस पुणे 2000, न्यू अजंठा एव्हेन्यू पुणे 2001, श्याम आहुजा शोरूम पुणे 2004, HSBC आर्ट गॅलरी पुणे 2004, गॅलरी हुसेन पुणे 2004. त्याचबरोबर सरांचे काही ग्रुप शो सुद्धा झालेले आहेत. त्यातले काही महत्वाचे: बालगंधर्व आर्ट गॅलरी पुणे 1996, 1998 आणि 2000 असं 3 वेळा सरांचे ग्रुप शो झालेले आहेत बालगंधर्व आर्ट गॅलरीला. खुशबू आर्ट गॅलरी पुणे 1995, ललित कला केंद्र भुवनेश्वर 1997, साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर नागपूर 2000 साली, हॉलिडे इन आर्ट गॅलरी पुणे 2001, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी पुणे 2004, पुणे बिनाले पुणे 2013, आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी 2016, दर्पण आर्ट गॅलरी 2016, जन्यू चॅरिटी शो
बालगंधर्व आर्ट गॅलरी पुणे 2017, मणिकर्णिका आर्ट गॅलरी इंटरनॅशनल ऑनलाईन आर्ट एक्झिबिशन 2021, जेनस आर्ट गॅलरी दिल्ली 2019, स्टेट आर्ट गॅलरी माधवपूर हैदराबाद 2019. त्याचप्रमाणे सरांनी अनेक वर्कशॉप्स केलेले आहेत. त्या सरांचे वर्क अनेक ठिकाणी डिस्प्ले झालेले आहेत. सर महत्वाच्या सगळ्या आर्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचे त्यांची मेंबरशिप आहे सरांची. आणि अशा प्रकारे कला क्षेत्रात आणि कलेच्या थेरॉटिकल जो अभ्यास आहे या क्षेत्रात सरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचा अभ्यास चालू आहे आणि आज आपल्या सगळ्यांना त्यांच्या या अभ्यासातून जो त्यांचा विचार निर्माण झालेला आहे त्याचा नक्कीच ऐकल्यावर फायदा होईल. तर मी सरांना विनंती करते की सरांनी त्यांचे विचार मांडावे. धन्यवाद. नमस्कार, मी चित्रकार पंकज भांबुरकर. गौरी शेखर एज्युकेशन सोसायटीच्या कला महाविद्यालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष. या वर्षानिमित्त मी महाविद्यालयाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून कला महाविद्यालयाच्या वतीने जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्यात मला आमंत्रित करून माझा विषय रसिकांसमोर मांडण्याची संधी आयोजकांनी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे कालिदासीय साहित्यातील चित्रे आणि विप्रलंभ शृंगार. प्रस्तुत व्याख्यान कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असल्याने विषयाचं स्वरूपही अकॅडमिक पद्धतीचंच निर्धारित केलं आहे. मला असं वाटतं व्याख्यानासाठी एवढं निरूपण पुरेसं ठरावं. आता थेट विषयाकडे वळूया. कला शिक्षणात प्रात्यक्षिक कामाइतकंच सैद्धांतिक विषयांनाही महत्वाचं स्थान दिलं आहे. कला इतिहास आणि सौंदर्यशास्त्र हे त्यातील दोन महत्वाचे विषय. त्यातही सौंदर्यशास्त्र हा विषय अत्याधिक महत्वाचा. सौंदर्य हे केवळ दृश्यकलेचंच नव्हे तर एकूणच सर्व ललित कलांच्या अभिव्यक्तीतील प्राणतत्व. सौंदर्यशास्त्र म्हणजे सर्व ललित कलांना उपयुक्त होतील अशा सौंदर्य विवेचक तत्वांचं केलेलं विवेचन. यात सौंदर्य विषयक मूल्यांचा, निकषांचा विचार केला जातो. तसेच कलाकृतीच्या स्वरूपाविषयी तात्विक चिकित्साही केली जाते. सर्वच कलांचा सौंदर्य विषयक अनुभूतीचा ज्ञानशास्त्र दृष्ट्या त्यात विचार केलेला असतो. महाराष्ट्रातील कला महाविद्यालयांमध्ये चित्रकला आणि शिल्पकलेच्या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश केला आहे. उच्च कला शिक्षणासाठी या विषयाच्या अभ्यासक्रमाचं नियोजन संस्कृतचे गाढे अभ्यासक कैलासवासी पु. ना. विरकर यांनी केलं होतं. या विषयाच्या अभ्यासक्रमाची मूळ रूपरेषा त्यांनीच निर्धारित केली होती. त्याचीच ओढत अलीकडच्या काळात नवीन पुस्तके जी याच अभ्यासक्रमावर आधारित आहेत तीही प्रकाशित झाली. उमेदवारीच्या काळात प्रतिभावंत कलावंतांच्या कलाकृतींचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडणं आणि त्यांनी त्या कलावंताचं अनुकरण करणं अगदी स्वाभाविक ठरतं. पण अलीकडच्या काळात कला शिक्षणावर आधारित प्रकाशित झालेली पाठ्यपुस्तकेही याला अपवाद ठरू नयेत याचंच आश्चर्य वाटतं. अशा पाठ्यपुस्तकांवरही पूर्वसुरींच्या मूळ साहित्याकृतींची छाया स्पष्टपणे दिसून येते.
असो. प्राध्यापक विरकरांच्या दोन्ही पुस्तकात अर्थात भारतीय सौंदर्यशास्त्र भाग 1 आणि भाग 2 यात सौंदर्यशास्त्राचे स्वरूप, कला व ललित कला यांच्यातील भेद, नाट्यशास्त्राची जन्मकथा, षडांगे, चित्रांचे प्रकार, वर्तना, रीती इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. तसंच भरताच्या रससूत्रावरही विस्तृत भाष्य आहे. रससिद्धांतातील महत्वाचे मुद्दे संस्कृतचा गंधही नसलेल्या सामान्य मराठी वाचकाला पूर्णपणे समजावे इतक्या सुबोधपणाने रोजच्या व्यवहारातील उदाहरणांच्या व मराठी कवितांच्या साह्याने केल्या आहे. प्राचीन भारतीय विद्वानांनी रससिद्धांत हा नाट्य व काव्य यांच्या संदर्भात मांडलेला असला तरी इतर ललित कलाकृतींच्या दृष्टीनेही तो अत्यंत महत्वाचा कसा ठरतो हे पटवून देण्याकरता त्यांनी म्हणजे विरकरांनी रसाची थोडीशी कल्पना यावी म्हणून काही स्थायी भावांच्या चित्रणाची उदाहरणे दिली आहेत. नवरस व भाव या प्रकरणात एकूण 9 स्थायी भाव सांगितले असून त्यांना अनुसरून 9 रस चर्चिले आहेत. नवरसात शृंगार रसाचे संस्कृत साहित्यात प्राबल्य दिसून येते. रती या स्थायी भावातून शृंगार रसाची निष्पत्ती होते. ही रती प्रामुख्याने 2 प्रकारची म्हणून शृंगार रसही 2 प्रकारचा. पहिली रती ही संयोग रती किंवा संभोग रती, तर दुसरी विप्रलंभ रती. प्रियकर व प्रेयसी दोघेही एकमेकांच्या जवळ व एकमेकास अनुकूल असतील तर त्यावेळी त्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रीतीला संयोगरती म्हटले गेले आहे. काव्यातून संयोगरती अभिव्यक्त केल्यास रसिकाला संभोग शृंगार रसाचा अनुभव येतो आणि प्रियकर व प्रेयसी हे एकमेकांपासून काही कारणाकरता कोणत्या तरी कारणामुळे काही काळाकरता दूर गेले असतील किंवा त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर त्या जोडीपैकी एकाला दुसऱ्याबद्दल वाटणाऱ्या प्रीतीला विप्रलंभ रती असे म्हटले आहे. या प्रकारची रती काव्यातून अभिव्यक्त झाल्यास रसिकाला विप्रलंभ शृंगार रसाची प्रचिती येते. विरकरांच्या पुस्तकात या विप्रलंभ शृंगाराचे एक सुंदर उदाहरण दिले आहे. महाकवी कालिदासाच्या मेघदूत या सुप्रसिद्ध खंडकाव्यातील एक संस्कृत श्लोकाचा मराठी अनुवाद त्यात दिला आहे. खूप खूप दूर असलेल्या आपल्या प्रिय पत्नीला यक्षाने मेघाकरवी पाठवलेल्या संदेशातल्या अनेक श्लोकांपैकी हा एक श्लोक आहे. तो यक्ष म्हणतो की प्रेम कलहात तू रुसली आहेस अशी कल्पना करून मी तुझे चित्र रंगीत मातीने शिलातलावर काढतो आणि ते पाहत असताना तुझ्या पायावर डोके ठेवण्याची मला इच्छा होते न होते तोच माझ्या डोळ्यात अश्रूंची गर्दी होते आणि त्यामुळे तुझी चित्र मला दिसेनासे होते. वृत्तांत किती क्रूर की त्याला आपली ती चित्रातली भेट सुद्धा सहन होत नाही. यातून तिच्या विरहात त्या यक्षाच्या मनात उफाळून आलेल्या प्रीतीचा म्हणजे विप्रलंभ रतीचा आविष्कार होत आहे. या यक्षाच्या प्रीतीचा आलंबन विभाव त्याची पत्नी हा आहे. त्याने तिचे चित्र रेखाटणे हा त्या प्रीतीचा अनुभव आहे म्हणजे परिणाम आहे.
त्या चित्राचे दर्शन होणे हा त्याची प्रीती अधिक उत्कट करावयास कारणीभूत होणारा उद्दीपन विभाव होय. आणि त्याला तिच्या पायांवर डोके ठेवण्याची इच्छा होणे व मग त्याच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी जमणे हे त्या प्रेमाचे अनुभवच आहे. आणि चित्रातही प्रियेची भेट होऊ न देणाऱ्या नियतीबद्दलची असूया हा व्यभिचारी भाव म्हणायचा. या सर्वांमुळे यक्षाच्या विप्रलंभरती या स्थायी भावाचा उत्कट परिपोष होत असून त्याद्वारे रसिकाला विप्रलंभ शृंगार या रसाचा आस्वाद मिळतो. मेघदूतामध्येच आणि एक उदाहरण कालिदासाने दिलेलं आहे की वियोगामुळे यक्षिणी सुद्धा त्या यक्षाचं चित्र रेखाटते आणि त्याच वर्णन या पुढील श्लोकात आपल्याला दिसतं की वियोगामुळे यक्षिणीच्या शरीर मनाची जी दयनीय अवस्था झाली असेल त्याचं वर्णन करताना यक्ष मेघाला म्हणतो की माझी प्रिया देवतेच्या आराधनेत घडून गेलेली किंवा कल्पनेने जाणलेले विरहामुळे कृश झालेले माझे चित्र काढत असलेली तुला दिसेल, किंवा हे रसिके तुला धन्याची आठवण येते का, कारण तू त्याची लाडकी होतीस, असे पिंजऱ्यातील मंजूळ बोलणाऱ्या सारिकेला विचारत असलेली तुला लवकरच दृष्टीस पडेल. आता कालिदासाचं हे वैशिष्ट्य आहे की कुठेही चित्राचा व चित्रकलेविषयीचा दाखला किंवा उदाहरण देण्यापूर्वी ज्या श्लोकातील प्रसंगात चित्राविषयी तो भाष्य करतो त्या श्लोकापूर्वीचे 2-4 श्लोक तो त्या चित्रवर्णनास अनुकूल पार्श्वभूमी तयार होण्यासाठी रचतो. उदाहरणार्थ, आलोकते निपतती च्या अगोदर तन्वी श्यामा शिखरी दशिना ताम जानिथा परिमितम कथा नूनम तस्या प्रबल हृदितोच्छन नेत्रम, ह्या श्लोकात अनुक्रमे तिच्या शरीर सौंदर्याचं वर्णन, विरहामुळे झालेल्या शरीरावस्थेचे व त्यानंतर उदासीन मानसिकतेचं प्रत्ययकारी वर्णन कालिदासाने केलं आहे. या सर्वार्थानं अनुकूल अशा पार्श्वभूमीवर तो मग चित्राचे उदाहरण देतो आणि यक्षिणीची भावावस्था अधिकाधिक प्रभावीपणे प्रकट करण्यासाठी तो चित्रकलेचे उदाहरण देतो. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यातही ह्या श्लोकातील चित्रासंबंधी अधिक चिकित्सा करताना एक महत्वाची बाब लक्षात येते की सदर चित्र हे यक्षाच्या दृष्टिकोनातून कल्पना चित्र या प्रकारचं आहे. 12व्या शतकातील राजा सोमेश्वरांनी लिहिलेल्या अभिलषितार्थ चिंतामणी किंवा मानसोल्लास या ग्रंथात चित्राचे प्रकार दिले आहेत आणि ते विष्णू धर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रातल्या प्रकारांहून वेगळे आहेत. त्या प्रकारांची नावे विद्ध चित्र, अविद्ध चित्र, भावचित्र, रसचित्र आणि धुलीचित्र. यातील अविद्ध चित्र कालिदासाने वर्णिलेल्या चित्र प्रकाराशी साम्य राखतं. अविद्ध चित्र म्हणजे ज्यावेळेस आकस्मिकपणे म्हणजे सहज अगदी स्फूर्ती आल्यामुळे आता चित्र काढावे अशी इच्छा उत्पन्न होऊन चित्रकार जेव्हा चित्र काढतो त्याला केवळ आकार दिलेला असतो, त्या चित्राला अविद्ध चित्र मानलं आहे. यात चित्रकाराच्या कल्पनाशक्तीचाच भाग जास्त असतो. कालिदास वर्णित श्लोकातही यक्ष म्हणतो भावगम्य, अर्थात कल्पनेने जाणलेले, कारण यक्ष तिच्या पुढ्यात नाही. अर्थात आपल्या विरहाने तो कृश झालेला असणार अशी कल्पना करून
ती त्याचे व्यक्तिचित्र कल्पनेने रेखाटत असेल असे म्हटले आहे. आणि अविद्ध चित्राचे स्पष्टीकरण देताना या चित्र प्रकारात केवळ आकाराला प्राधान्य दिलं आहे, अर्थात रेखाकृती. पूर्वमेघात यक्षाची शरीर अवस्था किती दुबळी झाली आहे त्याचं भावपूर्ण वर्णन या ठिकाणी ओघानं आठवल्याशिवाय राहत नाही. विरहावस्थेत यक्षाचे कल्पना चित्र रेखाट असलेल्या यक्षिणीची भावावस्था लक्षात घेता सदर चित्रसूत्रात वर्णिलेल्या भाव अंगाकडेही लक्ष जातच. पण सदर चित्रण हे एका विशिष्ट आणि वियोग कालच त्या भावावस्थेत होणारे चित्रण ठरतं. केवळ विष्णू धर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रच नाही तर त्याच्या थोडे पुढे मागे झालेल्या नग्नजीत रचित चित्रलक्षणम या ग्रंथाचंही स्मरण होतं. कारण यातील पहिल्या अध्यायात चक्रवर्ती राजासहित विविध मुनी, नाग, असुर, यक्ष, गंधर्व, किन्नर त्यांच्या कुलधारित वैशिष्ट्यानुसार त्यांचा क्रमिक आलेखन विधी सुद्धा नमूद केला आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणात चित्रलक्षण या नावाचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो. चित्रलक्षणवत कार्यम सर्व काम सर्व समृद्धितम. विष्णू धर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रातही 42व्या अध्यायात रूप निर्माण या सदराखाली यक्ष, गंधर्व, ऋषी, किन्नर, दैत्यांसंबंधी तपशील दिला आहे. मेघदूतातील या श्लोकात यक्षाचं कल्पनाचित्र रेखाटण्याचा संदर्भ देताना कालिदासाने चित्रलक्षण किंवा चित्रसूत्र या चित्रकला विषयक ग्रंथांचा आधार घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तन्विश्रामा शिखरी दशिना या श्लोकात यक्षिणीचे ओठ पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे अर्थात लाल होते असं वर्णन आहे. अर्थात तिच्या सर्वांगाचं वर्णन जेव्हा यक्ष करतो तेव्हा ज्या अवस्थेत त्याने तिला पाहिले असते तेव्हाच अर्थातच त्यांचा वियोग होण्यापूर्वीच्या तिच्या रूपाचं वर्णन यक्ष मेघाजवळ करतो. पण नंतर नूनम तस्याहा या श्लोकात त्याच ओठांचं वर्णन करताना निश्वासानम शिशिरतया भिन्न वर्णाधरोष्ठम असं तो म्हणतो. अर्थात विरह कालात उष्ण श्वासोच्छवासामुळे तिचे ओठ काळवंडले असतील. अर्थात त्यांनी त्यांचा मूळ रंग सोडला असेल. इथे वर्ण या शब्दावरून रंगाचा उल्लेख कालिदास करतो. त्याचे कल्पनाचित्र ती रेखाटते आणि त्यात विरहामुळे यक्ष कृश झाला असेल अशी कल्पना करून ती चित्र रेखाटत असेल असं वर्णन आहे. म्हणजेच वियोगात आपण जसे कृश झालो तद्वतच आपला प्रियकरही कृश झाला असावा ही कल्पना यक्षाला अर्थात कालिदासाला अभिप्रेत असावी. कुमारसंभव हे कालिदासाचं महाकाव्य. या महाकाव्यातही विप्रलंब शृंगाराचं उदाहरण आपल्याला दिसून येतं. पार्वती ही सतत शिवाचं चिंतन करीत असते. अशा अवस्थेत तिचे दिवस आणि रात्र कसे जात असत याचं प्रत्येकारी चित्रण महाकवीने या श्लोकात केलं आहे. सदर श्लोकात ती दिवसा काय करीत असे याचं वर्णन करताना कालिदासाने चित्राचंच उदाहरण दिलं आहे. तत्पूर्वीच्या श्लोकात तिच्या रात्रीच्या प्रहरीचं कार्य कसं असे हे वर्णन करताना महाकवी म्हणतो
की तिला रात्री बराच काळ झोपच येत नसे. पहाटे जरा डोळा लागलाच तर, हे नीलकंठा कुठे रे जातोस, असे केविलवाणे उद्गार काढून स्वप्नात दिसणाऱ्या शिवाच्या कंठात आपले बाहू घालून ती रडत रडत जागी होईल. ती सतत अशा उन्मादावस्थेतच राहत होती. नंतर लगेच कालिदास तिच्या दिनप्रहरातील क्रियेचं वर्णन करतो. दिवसाही ती महादेवाचे चित्र रेखाटून त्याकडे एकटक पाहत बसे आणि म्हणत असे की, हे महादेवा, विद्वान लोक तुला सर्वव्यापी म्हणतात. तू सर्वगत म्हणजे प्रत्येकात स्थित असतोस. मग तुझ्यासाठी वेडी झालेली, तुझ्यावर अत्यंत प्रेम करणारी ही पार्वती तुला दिसत नाही का? माझे प्रेम तुला समजत नाही का? असे त्या चित्राला मुग्धपणे ते एकांतात विचारित असे. विप्रलंब शृंगाराचं हे अत्यंत रम्य उदाहरण आहे. नायक नायिका काही कारणास्तव एकमेकांपासून काही प्रतिकूल परिस्थितीमुळे दुरावले असता, त्या विरह कालात एकमेकांचे चित्रात दर्शन घेण्याची उदाहरणे कालिदासाने त्याच्या इतरही काव्यात आणि नाटकात वर्णिली आहेत. कालिदासाचं रघुवंश हेही महाकाव्य. या महाकाव्यात कामासक्त तसाच कलासक्त राजा अग्निवर्ण हा सुद्धा व्यक्तिचित्रणात कुशल होता असं दिसतं. रघुवंशातील 19व्या सर्गात या अग्निवर्णाच्या कलागुणांचं वर्णन आहे. ज्यावेळी त्याला राणी थांबवित होत्या, तेव्हा नर्तकींना न भेटण्यामुळे तो विरह कातर होत असे आणि हातात कुंचला घेऊन कोण्या नर्तकीचं तो चित्र चितारत असे. त्यावेळी त्याला ती नर्तकी आठवत असे आणि सात्विक भावांच्या उदयामुळे त्याच्या बोटांना घाम आल्याने त्यातून कुंचला निसटत असे आणि अशामुळे फार कठीणपणे तो ते चित्रण पूर्ण करू शकत असे. रघुवंशाच्या उपलब्ध प्रतीतील शेवटच्या सर्गात या सुदर्शन राजाचा मुलगा अग्निवर्ण याचं वर्णन कालिदासाने केलं आहे. त्याच्या पित्याने सर्व शत्रूंचा मोड केला असल्याने राज्य रक्षणार्थ अग्निवर्णाला मुळीच प्रयास पडले नाही. त्याने काही वर्षे राज्यकारभार पाहिला, पण पुढे ते काम सचिवावर सोपवून तो स्त्रियांसह केवळ विषयोपभोगात रममाण झाला. रात्रंदिवस अंतःपुरात विहार करताना त्याला आपल्या प्रजेची कधीच आठवण झाली नाही. मंत्र्यांनी विशेष आग्रह केला म्हणून खिडकीतून एक पाय बाहेर काढून तो आपल्या प्रजेला दर्शन देत असे. या अत्यंत विषयासक्त, व्यसनी आणि कामांध राजाच्या विलासाचे कालिदासाने केलेले सविस्तर वर्णन वाचून अग्निवर्णाच्या वर्तनाची किळस येणे, तथापि कवीच्या वर्णन शक्तीबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अग्निवर्णाचं चित्रकौशल्य सदर श्लोकाद्वारे पटवून देण्यापूर्वी कालिदासाने तो अर्थात अग्निवर्ण स्वतः अत्यंत कलाकुशल होता यावर त्याचं चरित्रचित्र रेखाटताना तितकाच भर दिला आहे. वेश्या नृत्य करीत असताना तो स्वतः मृदंग वादनाने त्यांच्या नर्तनातील दोष दाखवून त्यांना लज्जित करीत असे. एकांतात तो स्त्रियांना आंगिक, सात्विक आणि वाचिक तिन्ही प्रकारचा अभिनय शिकवून आपल्या मित्रांसमक्ष त्याचे प्रदर्शन करीत असे. तेव्हा मोठमोठ्या नाट्यशास्त्रींनाही तो लज्जित करत असे. अग्निवर्ण कामोन्मत्त तर होताच, पण त्याचबरोबर तो ललित कलाभिज्ञही होता. त्याचे हे कामासक्त आणि कलासक्त दोन्ही रूप कवीला
वाचकांपुढे आणावयाचे आहे. अभिनय, वादन आणि चित्रकला या कलात त्याचे विशेष प्रावीण्य होते असे कवीला सांगायचे आहे. रघुवंशाच्या 18व्या सर्गात 22 राजांचे वर्णन आले आहे आणि त्यातील पहिल्या 21 राजांच्या वर्णनात कवीने प्रत्येकी 1-2 श्लोकच खर्चिले आहेत. कालिदासाने लिहिलेल्या नाटकांमध्ये मालविकाग्निमित्र हे नाटक सुप्रसिद्ध आहे. या नाटकातील नायक राजा अग्निमित्र हा प्रसाधन कला जाणतो याचाही त्यात उल्लेख आहे. अशोकाचा डोहाळा पुरवण्यासाठी राणी धारिणी असमर्थ ठरल्यामुळे तिने अशोक वृक्षावर लत्ता प्रहार करण्यासाठी आपली लाडकी दासी मालविकेची निवड केली. बकुलावलिकेने प्रसाधनासाठी पाय पुढे करण्याची मालविकेला विनंती केल्यानंतर तिने लाजतच आपला उजवा पाय पुढे केला आणि त्यावर पावलांच्या कडेकडेने बकुलावलिकेने अळीता लावायला सुरुवात केली. त्या प्रसंगाचं वर्णन कालिदासाने केलं आहे. पायाला अळीता लावण्याचा अगदी साधासुधा प्रसंग, पण त्यातही चित्रदर्शित्व आणणं आणि विशेष म्हणजे पायावर असलं तरी ते एक प्रकारे चित्रकर्मच ठरतं. या दृष्टिकोनातून नाटककाराने या वर्णनाकडे पाहिलं आहे. बकुलावलिका अगदी मन लावून मालविकेच्या पायावर रंगाकृती रेखाटत होती. काम आटोपल्यावर तिनं तो पाय बाजूला ठेवला व वेगवेगळ्या कोनांमधून ती आपणच रंगवलेल्या मालविकेच्या पायांचे निरीक्षण करू लागली आणि कशी वाटते म्हणून पावलांवरची दृष्टी न उचलताच ती मालविकेला विचारते. त्यावर पाऊल माझेच असल्यामुळे जास्त कौतुक करता येत नाही, पण खरोखरच छान रेखाटली आहेस असा अभिप्राय मालविका देते. आणि हा सर्व सोहळा राजा सुद्धा वेलीच्या आडून पाहत असतो. आणि हा सर्व सोहळा राजा सुद्धा वेली आडून पाहत असतो. आणि त्याची ओलसर रेग त्याला शंकराने भस्मसात केलेल्या मदन वृक्षाच्या नव्या पालवीसारखीच दिसते. बकुलावलिका मालविकेचा दुसरा पाय हातात घेते आणि खाली मान घालून एकाग्रतेने पुढे आपले काम चालू ठेवते. आपल्याच उजव्या पायावर मालविकेची नजर ठरत नव्हती. तिकडे पाहत तिने बकुलावलिकेला विचारले, कुणाकडून ग शिकलीस हे कौशल्य? त्यावर महाराजांकडून मान वर न उचलता आपल्या तंद्रीत बकुलावलिकेने उत्तर दिले. महाराजांचे नाव ऐकताच मालविका रोमांचित होते. असे कलागुण असणाऱ्या पुरुषोत्तमाबद्दलची आपली अभिलाषा बकुलावलिकेजवळ सांगावी काय असे तिच्या मनात होते. रंगलेखनाबाबत महाराजांचे शिष्यत्व मिळविल्याबद्दल मालविकेला आपल्या मैत्रिणीचा हेवा वाटतो. या वर्णनात अग्निमित्र हा उत्तम चित्रकार होता हे आपसुकच सिद्ध होते. मालविकेच्या रंगविलेल्या चरणांकडे पाहत राजाच्या मनात जे भाव येतात ते अत्यंत समर्पक शब्दात कालिदासाने व्यक्त केले आहे. चमकणाऱ्या नखांनी युक्त आणि नवी पालवी सारख्या पावलावाल्या सुंदरी मालविकेचे चरण एकतर बहरण्याची इच्छा असणाऱ्या अशोक वृक्षावर पडण्यास योग्य आहेत किंवा प्रेमात अपराध करणाऱ्या नतमस्तक प्रियकराच्या डोक्यावर पडण्यास योग्य आहेत. विक्रमोर्वशीय हे कालिदासाचं सुप्रसिद्ध नाटक. या नाटकातील राजा पुरुरवा
आणि त्याची प्रेयसी उर्वशी तिच्या चित्रांकनाच्या कल्पनेनेच तो घरी भरतो असं वर्णन आहे. अर्थात हे सुद्धा विप्रलंब शृंगाराचंच उदाहरण म्हणता येईल. उर्वशी आणि पुरुरवा हे दोघेही व्याकुळ मनस्थितीत असताना त्यांची दुसरी भेट होते आणि प्रत्येकाला दुसऱ्याच्या हृदयाची ग्वाही मिळून दिलासा लाभतो. या साधारण प्रणय कथेच्या विकासामध्ये कालिदासाने उर्वशीच्या चित्राचं जे चित्र रंगवलं आहे ते एकूणच कथानकात आपलं आगळं वैशिष्ट्य राखतं. नाटकातील दुसऱ्या अंकात या चित्राचा उल्लेख आहे. चित्राचा उल्लेख करावयास अनुकूल अशी पार्श्वभूमी नाटककार तयार करतो. हेच त्याच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. उर्वशीच्या विरहामुळे विमनस्क झालेल्या आपल्या मित्राला अर्थात पुरुरव्याला उर्वशीच्या प्राप्तीचा कोणता मार्ग सुचवावा या चिंतेत नाटकातील विदूषक अर्थात माणवक मग्न असतो. मित्राची नायिका मानवी आटोक्याच्या पलीकडची असल्यामुळे त्याला काहीच सुचत नव्हते. मित्राने इतक्या विश्वासाने आपल्याला तोडगा विचारावा आणि आपल्याला मात्र काहीच सांगता येऊ नये या जाणीवेने मानव अस्वस्थही होतो. एकदम एक कल्पना त्याच्या मनात झळकते आणि त्याचे डोळेही चमकतात. आनंदाने चुटकी वाजून तो आपला चेहरा राजाकडे वळवतो आणि मानवकाला कोणता तरी उपाय निश्चित सापडला आहे याची राजाला कल्पना येते. तो अधीरतेने त्याच्याकडे पाहू लागतो. तेव्हा त्यांच्यात जो वार्तालाप घडतो त्याचं वर्णन ऐक, माणवक म्हणतो, पुन्हा एक चांगली कल्पना सुचली आहे. एक तर तू निवांत झोप घे, म्हणजे तुला स्वप्न पडेल आणि जागेपणी सारखा तिचाच ध्यास लागलेला असल्यामुळे स्वप्नात हमखास तिची भेट होईल असं माणवक राजाला सुचवतो. तेव्हा राजा खिन्नपणे हसून म्हणतो, अरे वेड्या, काळजीमुळे माझी झोपच मुळी उडून गेली आहे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. मग स्वप्न पडेल तरी कसं? आणि स्वप्नात भेट होणं तर लांबच राहिलं. असं होय असं म्हणून मानव पुन्हा आपलं डोकं खाजवतो आणि त्याच्या सुपीक डोक्यातून एक नामी शक्कल निघतो. तो राजाला म्हणतो की मग तू असं कर, उर्वशीचं चित्र काढ, म्हणजे चित्रात तरी तुझी आणि तिची भेट होईल. तिथे तीच अडचण आहे ना. राजा परत एकदा उद्विग्नतेने म्हणतो की विरंगुळा म्हणून माझ्या प्रियतमेचे चित्र काढायला मी बसेन सुद्धा, पण चित्र पूर्ण होत आले की तिच्या आठवणीने माझे डोळे पाणावतील आणि मला पुढचं काही दिसेनासं होईल आणि शिवाय ओघळणाऱ्या अश्रूंमुळे चित्र पुसले जाईल ते वेगळंच. कालिदासीय काव्य नाटकात विरहावस्थेत नायक नायिका मनोविनोदनासाठी एकमेकांचे चित्र काढत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शाकुंतलातील राजा दुष्यंतही शकुंतलेचे चित्र काढतो, तर मेघदूतात सुद्धा विरही यक्ष त्याच्या यक्षिणीचं चित्र शिलातलावर काढण्याचा प्रयत्न करतो. विक्रमोर्वशी यातील सदर चित्र ही त्याच प्रकारात मोडतात. विशेष करून मेघदूतातील यक्षिणीचे चित्र काढण्याचा प्रयत्न करणारा यक्ष आणि उर्वशीचे चित्र काढणारा पुरुरवा यात बहुतांश साम्य दिसून येते. फरक एवढाच की यक्ष यक्षिणीची चित्र काढण्यास सुरू करण्यापूर्वीच त्याच्या मनातील सात्विक भाव उदित होऊन त्याचे डोळे पाणावतात आणि तो चित्र निर्मितीस सुरुवातही करू शकत नाही. पण पुरुरवा मात्र उर्वशीचे चित्रांकन पूर्ण तरी करू शकतो, पण चित्र पूर्ण होत असताना मात्र तिच्या आठवणीने त्याचे डोळे भरून येतील असा विश्वास त्याला असतो, अशी त्याची भावना असते. आणि त्याही अवस्थेत
तो तिथे चित्र पूर्ण करू शकला तरी ओघळणाऱ्या अश्रूंमुळे ते चित्र पुसले जाईल असं मार्मिक वर्णन कालिदासाने केलं आहे. प्रेमावस्थेत विशेषतः प्रियकर विरहावस्था भोगत असताना त्यांच्या शरीर मनाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वांगीण अभ्यास करणाऱ्या कालिदासाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. केवळ प्रियकर प्रेयसींची मानसिकताच नव्हे तर त्यांच्या मित्रमैत्रिणींचीही मानसिकता, त्यांचे गुणावगुण कालिदास दाखवतो. उदाहरणार्थ, माणवक हा या नाटकातील विदूषक आहे. तो राजाचा मित्र आहे. राजकार्य वा विनोद निर्मिती या दोन्ही दृष्टींनी या नाटकात तो फारसा प्रभाव पाडत नाही, हे खरं. खादाडपणा व स्वतःच्या कुरूपपणावरचे हास्योत्पादक भाष्य ही विदूषकाची लक्षणे त्याच्याही जवळ आहेत. विदूषकाचा वेंधळेपणा सुद्धा त्याच्याजवळ आहे. पण त्याचा एकूणच मानवी व्यवहाराबाबत शहाणपणाही वाखाणण्याजोगा आहे. राजाला नामी उपाय सुचवताना जेव्हा उर्वशीची प्रत्यक्ष भेट होऊ शकत नाही तर तिची स्वप्नात तरी भेट घे असं सुचवणाऱ्या माणवकाला मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण जणू माहीत होती असेच दिसते. कारण जागृत अर्थात चेतन मन हे नेहमी अचेतन मनाशी संवाद साधत असतं. जागेपणी जो विचार कल्लोळ, भावभावनांची घुसळण आपल्या मनात चालली असते, तीच निद्रावस्थेत अचेतन मन कार्यान्वित झाल्यावर उसळी मारून वर येते याची पुरेपूर कल्पना माणवकाला आहे. आणि म्हणूनच तो राजाला झोप घेण्याचा सल्ला देतो. तोही उपाय उपयोगाचा नाही म्हटल्यावर तो राजाला उर्वशीचं चित्र काढण्याचं सुचवतो. आणि हा उपाय सुचवणं वाटतं तितकं साधं सोपं नाही. चित्रनिर्मितीचा सल्ला देणारा पूर्वव्याचा मित्र माणवक चित्रकलेचंही मर्म जाणतो हे त्याच्या सल्ला देण्यावरून स्पष्ट होते. शाकुंतलातील दुष्यंताच्या विदूषक मित्रासारखाच पूर्वरव्याचा मित्र माणवक सुद्धा चित्रकलेचा केवळ जाणताच नाही तर मर्मज्ञ आहे हे विशेषत्वाने लक्षात येते. आपल्या मित्राचे चित्र कौशल्य तो जाणतो हेही कालिदासाला सदर वर्णनातून दाखवायचे आहे. कालिदासी साहित्यातील विप्रलंब शृंगाराची ही निवडक उदाहरणे. भारतीय चित्रकलेत अनेक प्रतिभावंत चित्रकारांनी हा विप्रलंब शृंगार त्यांच्या कलाकृतीतून अभिव्यक्त केला आहे. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या अभ्यासातून आपले जे विचार निर्माण झालेले आहेत आणि जो आपला अभ्यास आहे त्याच्यानुसार आज जे मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल आणि इथे आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी बांभुरकर सरांचे सर्वप्रथम आभार मानू इच्छिते. कला महाविद्यालय सातारा आणि कला महाविद्यालय आजी माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने. त्याचबरोबर मी आपले मीडिया पार्टनर क्रिएटिव्ह पीपल यांचेही आभार मानू इच्छिते त्यांच्या सहकार्याबद्दल. आणि आजचा हा आपला कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी सांगू इच्छिते. धन्यवाद.